हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण मिल्क पावडर वापरून घरातच मिल्क पेढा कशा बनवायचे ते बघून घेऊया। सेम बाजारात मिळतोय ना मिल्क पेढा, तसंच चव लागतोय। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। पहिला तरी एक पॅन मध्ये 1 कप दूध टाकून घ्या। हा टोटल 1/3 कप एवढा दूध आहे। हाच कपा मापाने आपण साखर पण घ्यायची आहे। दूध आणि साखर इक्वल असायला पाहिजे। कोणत्या कपाने दूध वापरतात त्याच कपा मापाने आपण साखर वापरायला पाहिजे। दोन्ही पण 1/3 कप एवढा साखर आणि दूध वापरले आहेत आणि व्यवस्थितपणे आपण साखर वितळायच्या पर्यंत अशा पद्धतीने दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅस बंद करूनच हा प्रोसेस करायचा आहे आणि दूध वापरताना रूम टेम्परेचर मध्ये दूध असायला पाहिजे। व्यवस्थितपणे दुधामध्ये साखर थोडीशी वितळल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया। मिल्क पावडर इथे मी पाव किलो वापरले आहेत। 250 ग्राम एवढा मिल्क पावडर वापरले आहेत। व्यवस्थितपणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये 1 चमच तूप टाकून घेऊया। व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस ऑन करून पॅन ठेवून घेऊया। गॅस मीडियम हाई हीट वरती ठेवून व्यवस्थितपणे हात न सोडता चम्मचने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण हा मिल्क पावडर पूर्ण घट्ट होईपर्यंत असाच आपल्याला हात न सोडता चम्मचने मिक्स करत राहायचे आहेत। पॅनचा तळ सोडायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचे आहेत कंटिन्यू। तुम्ही इथे बघू शकता मिल्क पावडर पॅनचा तळ सोडत आहे। पूर्णपणे व्यवस्थितपणे सोडले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊया। यामध्ये आपण 1 छोटा चम्मच वेलचीचा पावडर टाकून घेऊया। वेलची पूड टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर पोळपाटला व्यवस्थितपणे अशा पद्धतीने तूप लावून घेऊया। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तूप लावल्यानंतर आता करून घेतले आहेत ना मिल्क पेढा, ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे हाताने छानपैकी आपण हा मळून घ्यायचे आहे पेढा। खूप गरम असताना हा प्रोसेस करायला जाऊ नका, कारण हाताला चटका लागू शकतो। व्यवस्थितपणे मळून घेतल्यानंतर आता आपण हाताला तूप लावून घ्यायचे आहेत। पेढा करायच्यासाठी किती उंडा लागते तेवढा छोटा उंडा घेऊन अशा पद्धतीने गोलाकार करून छानपैकी आपण पेढ्याचे शेप बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने गोल करून झाल्यानंतर असं मध्ये थोडीशी प्रेस करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स लावून घेऊया। इथे मी पिस्ता लावत आहे, तुम्ही पाहिजे तर बदाम किंवा पिस्ता कोणतंही लावले तर चालेल, काही हरकत नाही। हाताने पण करू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने लाटण्याने लाटून घ्यायचे आहेत आणि एक छोटेसे डब्याचं झाकण घेऊया। अशा पद्धतीने पेढा बनवून घ्यायचे आहेत। खूप छानपैकी मस्तपैकी येतोय, तुम्ही इथे बघू शकता। आणि पेढा शेप बनवताना पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे, मगच अशा पद्धतीचा पेढा शेप येतोय। तुम्ही हाताने किंवा डब्याचं झाकणाने पेढा कट करून घ्यायचे आहेत। कशा जमेल तशा पद्धतीने तुम्ही पेढा बनवून घ्या। मार्केटमध्ये मिळतोय ना तसंच चव लागतोय, टेस्ट लागतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप इझी रेसिपी आहे। 5 मिनिटात हा मिल्क पेढा तयार होतोय। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी आवडली असल्या तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते, ते पण दाबायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।